कर्करास पुढील 72 तासात घडणार या गोष्टी ऐकून डोळे पाणावतील. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. ज्यांनी जगाला प्रेम दिलं पण बदल्यात ज्यांना फक्त अश्रू मिळाले, ज्यांनी इतरांचे संसार सावरले पण स्वतःचं मन मात्र कायम दुभंगलेलं राहिलं, अशा माझ्या कर्क राशीच्या भावा बहिणींनो, पुढचे 72 तास तुमच्या आयुष्यात असा काही चमत्कार घडवणार आहेत जो ऐकून तुमचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. स्वामी समर्थ म्हणतात, तू घाबरतोस कोणाला, मी तुझ्या पाठीशी आहे. कर्क राशीच्या लोकांनो, तुमच्या संघर्षाचा अंत आता जवळ आला आहे. आजचा हा व्हिडिओ फक्त राशी भविष्य नाही, तर तुमच्या रडणाऱ्या मनाला स्वामींनी दिलेली एक फुंकर आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं दुःख फक्त स्वामींनाच माहीत आहे, तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुमची श्रद्धा व्यक्त करा. बघूया आज किती कर्क राशीचे भक्त स्वामींच्या चरणी नतमस्तक होतात. पंचांग आणि स्वामींची वेळ. पुढील 72 तास हे साधे तास नाहीत. ग्रहांच्या गोचरीत चंद्राची स्थिती आणि स्वामींची विशेष कृपा यांचा असा मिलाप झाला आहे की तुमच्या जुन्या कर्मांची फळं आता गोड होणार आहेत. आजचा शुभ मुहूर्त आणि स्वामींची ही विशेष वेळ तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करण्यासाठी आली आहे. चंद्र हा तुमचा राशी स्वामी आहे आणि जेव्हा तो बलवान होतो तेव्हा अशक्य गोष्टीही शक्य होतात. करिअर, कष्टाचं चीज आणि सन्मानाची प्राप्ती. कर्क राशीच्या माझ्या भावा बहिणींनो, नोकरीच्या ठिकाणी तुम्ही किती अपमान सोसला आहे हे फक्त तुम्हाला आणि तुमच्या स्वामींनाच ठाऊक आहे. अनेकदा असं झालं असेल की रात्रभर जागून काम तुम्ही केलं आणि त्याचं श्रेय मात्र दुसऱ्यानेच राटलं. तुम्ही प्रामाणिक राहिलात पण लोकांनी तुमच्या साधेपणाचा गैरफायदा घेतला. पण आता पुढील 72 तास तुमच्या नशिबाची चक्र फिरवणार आहेत. ज्या वरिष्ठांनी तुम्हाला आजवर डावललं तेच आज तुमच्या कामाचा कौतुक करतील. जर तुमची बदली थांबली असेल किंवा पदोन्नतीमध्ये अडथळे येत असतील तर स्वामींच्या कृपेने असा मार्ग निघेल की तुमचे विरोधक बघतच राहतील. जे लोक स्वतःचा व्यवसाय करतात त्यांच्यासाठी एखादी मोठी ऑर्डर किंवा नवीन संधी चालून येईल. 72 तासात मिळणारा हा सन्मान तुमच्या जुन्या सर्व जखमांवर फुंकर घालणारा ठरेल. लक्षात ठेवा, जेव्हा स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतात तेव्हा जगाची ताकद तुम्हाला रोखू शकत नाही. आर्थिक, रिकामी झोळी आता स्वामी भरतील. पैशांच्या विवंचनेमुळे तुम्ही किती रात्री उशाला धरून रडला आहात. कोणासमोर हात पसरायची वेळ येऊ नये म्हणून तुम्ही स्वतःच्या किती इच्छा मारल्या आहेत. कर्करास ही मुळातच दुसऱ्याला देणारी रास आहे, पण जेव्हा स्वतःला गरज पडली तेव्हा पदरे फक्त एकटेपणा आलं. पुढील 72 तासात तुमच्या आर्थिक स्थितीला एक संजीवनी मिळणार आहे. अचानक धनलाभाचे प्रबळ योग आहेत. कदाचित ते पैसे एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून असतील किंवा कोणाकडे अडकलेले असतील, पण हे पैसे अशा वेळी येतील जेव्हा तुम्हाला त्याची नितांत गरज असेल. स्वामी म्हणतात, माझ्या लेकराला मी कधीच उपाशी झोपू देणार नाही. हा पैसा आल्यावर पहिली गोष्ट म्हणजे घराच्या देव्हाऱ्यात स्वामींसमोर नतमस्तक व्हा आणि थोडा हिस्सा गरिबांच्या सेवेसाठी वापरा. यामुळे तुमच्या धनाची बरकत कैक पटीने वाढेल. कुटुंब आणि नाती. तुटलेली मनं पुन्हा सांधणार. कर्करास ही प्रेमाची भुकेली रास आहे. तुमच्यासाठी कुटुंब हेच सर्वस्व असतं, पण दुर्दैवानं ज्यांच्यासाठी तुम्ही आयुष्य वेचलं त्यांनीच तुम्हाला परक केलं. रक्ताच्या नात्यांनी दिलेले घाव सर्वात जास्त वेदनादायी असतात आणि ते तुम्ही भोगले आहेत. येणाऱ्या 72 तासात कौटुंबिक जीवनात एक मोठा भावनिक बदल घडणार आहे. एखादी अशी परिस्थिती निर्माण होईल जिथे तुमच्या घरच्यांना तुमच्या महत्त्वाची जाणीव होईल. दुरावलेला जोडीदार, अबोला धरलेली मुलं किंवा नातेवाईक स्वतःहून तुमच्याशी संवाद साधतील. 72 तासांचा हा काळ तुमच्या घराला पुन्हा एकदा सुखाचं गोकुळ बनवेल. ज्या माहेरच्या किंवा सासरच्या लोकांमुळे तुम्ही दुखावले गेला होतात तिथे आज न्यायाची बाजू तुमच्या बाजूने झुकेल. डोळ्यातले अश्रू आज आनंदाश्रूंमध्ये बदलतील, हा स्वामींचा शब्द आहे. आरोग्य. तुमचे अर्धे आजार हे तुमच्या मनातील भीतीमुळे आणि चिंतेमुळे आहेत. सततचा विचार आणि माझं पुढे काय होईल ही चिंता तुमच्या शरीराला थकवत होती, पण आता स्वामींचा अभयहस्त तुमच्या मस्तकावर आहे. 72 तासात तुम्हाला एक वेगळीच शांतता जाणवेल. जुने आजार, विशेषतः छातीचे विकार किंवा पोटाचे त्रास कमी होतील. आज स्वामींच्या नामाचा जो मंत्र तुम्ही जपाल तो तुमच्या पेशींमध्ये नवी ऊर्जा भरेल. रात्रीची झोप आता सुखाची लागेल. स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि निसर्गाच्या सानिध्यात जा. चंद्राच्या शीतल प्रकाशात 10 मिनिटं बसल्याने तुमचं मन शांत होईल.
तुमचे आरोग्य हेच तुमच्या कुटुंबाचं सुख आहे हे विसरू नका. विद्यार्थी, श्रद्धेला कर्माची जोड. कर्क राशीच्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमची एकाग्रता वारंवार भंग पावत होती. मेहनतीचं फळ मिळेल की नाही याची भीती तुम्हाला सतावत होती. पण पुढील 72 तासात तुमच्या बुद्धीवरचा जळमट दूर होईल. अभ्यासासाठी अनुकूल वातावरण तयार होईल. एखादी अशी बातमी किंवा मार्गदर्शन मिळेल जे तुमच्या करिअरची दिशा बदलून टाकेल. स्वामींची तुमच्यावर विशेष कृपा आहे. फक्त आळस झटका आणि कामाला लागा. यश तुमच्यापासून फक्त 72 तासांच्या अंतरावर आहे. शुभ रंग आणि अंक. येणाऱ्या 72 तासांसाठी तुमचा अतिशय शुभ रंग दुधी पांढरा वाईट आणि चांदेरी म्हणजे सिल्वर आहे. हा रंग तुमच्या मनाला शांतता देईल. बाहेर पडताना किंवा महत्त्वाच्या कामाला जाताना पांढऱ्या रंगाचा रुमाल जवळ ठेवा. तुमचा शुभ अंक 2 आहे. 2 हा अंक चंद्राचा प्रतिनिधी आहे, जो तुमची संवेदनशीलता आणि शक्ती वाढवेल. आज शक्य असल्यास 2 मुठभर तांदूळ स्वामींच्या चरणी अर्पण करा. तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील. स्वामींचा महाउपाय. संकटातून मुक्तीची सेवा. आता लक्ष देऊ नये का? ज्यांच्या आयुष्यात खूप जास्त अंधार आहे त्यांच्यासाठी हा महाउपाय. आज रात्री किंवा उद्या सकाळी एका पांढऱ्या कागदावर चंदनाने किंवा कुंकवाने श्री स्वामी समर्थ लिहा. त्या कागदावर एक पांढरे फूल ठेवा आणि आपल्या मनातील सर्व वेदना स्वामींना सांगा. त्यानंतर तो कागद स्वामींच्या चरणी ठेवून तारक मंत्राचा 3 वेळा पठण करा. दुसरी महत्त्वाची सेवा म्हणजे पुढील 72 तास दररोज सकाळी उठल्यावर सर्वात आधी आरशात न बघता आपल्या तळहातांकडे बघून कराग्रे वसते लक्ष्मी हा श्लोक म्हणा आणि स्वामींचे स्मरण करा. हा उपाय तुमच्या 7 जन्मांच्या दुर्दैवाचा नाश करेल आणि प्रगतीचे मार्ग मोकळे करेल. स्वामींचा गुप्त संकेत आणि तुमची साथ. कर्क राशीच्या माझ्या लाडक्या स्वामी भक्तांनो, व्हिडिओ संपवण्यापूर्वी एक शेवटची पण सर्वात महत्त्वाची गोष्ट. तुम्हाला माहिती आहे का की तुम्हीच हा व्हिडिओ आज का पाहत आहात? यूट्यूबवर हजारो व्हिडिओ असताना हाच व्हिडिओ तुमच्यासमोर का आला? हा योगायोग नाही, हा स्वामींचा संकेत आहे. स्वामींना माहिती आहे की तुमचं मन आज किती जड झालंय. तुम्हाला कोणाशी तरी बोलावंसं वाटतंय पण कुणी ऐकणारं नाहीये. स्वामी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहेत, बाळा आता रडणं थांबव. तुझे अश्रू पुसायला मी स्वतः आलो आहे. पुढच्या 72 तासात तुम्हाला एक अनुभव येईल. कदाचित एखादा पक्षी तुमच्या खिडकीत येईल किंवा अचानक वाटेत तुम्हाला स्वामींचा फोटो दिसेल किंवा एखादी अनोळखी व्यक्ती तुम्हाला मदतीचा हात देईल. समजून जा, ते साक्षात स्वामीच आहेत. स्वामी संवाद. कर्क राशीच्या माझ्या प्रिय भक्तांनो, तुमचे डोळे पुसा. स्वामी कधीच आपल्या लेकराला रडताना पाहू शकत नाहीत. हे 72 तास तुमच्या आयुष्यातली नवी पहाट आहे. जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ तुमच्या त्या प्रिय व्यक्तीला पाठवा जिला आज आधाराची गरज आहे. तुमचं एक शेअर कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकतं. जाण्यापूर्वी कमेंटमध्ये स्वामी मी तुझाच आहे असं लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तर हे होतं आजचं कर्क राशीचे भविष्य आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमय आणि प्रगतिकारक जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.